मंडळी, ही गोष्ट ऐकल्यावर तुम्ही कोणासाठी कसं जगायचं हे नक्कीच ठरवाल. कारण कधी कधी जास्त प्रेम सर्व काही संपून टाकतं. तर गोष्ट आहे, एके दिवशी एक मैना पोपटाला हलक्या आवाजात विचारते, तू मला सोडून उडून तर जाणार नाहीस ना? पोपट हसतो, पण डोळ्यात एक जाणीव असते. तो म्हणतो, मी जर उडून गेलो तर मला पकडून ठेव. मैना शांतपणे उत्तर देते, मी तुला पकडून ठेवू शकत नाही. हे ऐकताच पोपटाच्या डोळ्यात पाणी येतं आणि एका क्षणात तो स्वतःचे पंख छाटून टाकतो. तो म्हणतो, आता मी कुठेच जाऊ शकत नाही. काळ पुढे जातो आणि एके दिवशी खूप भयानक वादळ येतं. पोपट घाबरून म्हणतो, मी उडू शकत नाही, तू उडून जा. मैना त्याला काळजी घ्यायला सांगते आणि ती उडून जाते. काही वेळाने वादळ शांत होतं. मैना परत येते, पण पोपट तिथेच मृत पडलेला असतो आणि त्याच्या शेजारी एका फांदीवर लिहिलेलं असतं, कदाचित ती एकदा म्हणाली असती की मी तुला सोडून जाऊ शकत नाही, तर कदाचित आज वादळ येऊनही मी जिवंत राहिलो असतो. ज्या फांद्यांवर कधी काळी प्रेमाची गाणी गुंजत होती, त्या फांद्या आज ओसाड झाल्या होत्या. आज ती मैना दुसऱ्या पोपटासोबत आकाशात नवीन भरारी घेत होती. मंडळी, मोरल ऑफ स्टोरी हीच आहे की कुणासाठी स्वतःला इतकंही बदलू नका की शेवटी तुमचं अस्तित्वच संपून जाईल. कारण जेव्हा तुम्ही स्वतःलाच हरवता तेव्हा त्या नात्यात उरतं फक्त रिकामंपण. जिथे तुमचा आवाजच ऐकू येत नाही, तिथे तुमच्या भावना कोण समजून घेणार? स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्हीच उरला नाहीत तर कोणासाठी जगणार आणि कशासाठी?